शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दिला। मात्र समाजसेवक अण्णा हजारेंनी त्यावरती आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी कशा वाढणार आहेत पाहूया त्याबद्दलची ही इनसाइड स्टोरी। अण्णा हजारेंनी वाढवलं दादांचं टेन्शन। शिखर बँक घोटाळा क्लोजर रिपोर्टला आक्षेप। अण्णा जागे झाल्याचा आनंद, विरोधकांचा टोला। राज्य शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी लोकसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा मिळाला होता। मात्र आता पुन्हा त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय। विशेष म्हणजे न्यायालयानं त्यांचा हा आक्षेप मान्य केलाय। विशेष सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी अण्णांना निषेध याचिका दाखल करण्यासाठी वेळ दिलाय। या प्रकरणी पुढची सुनावणी 29 जूनला होणार आहे। दरम्यान भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे पुन्हा सक्रिय झाल्यानं विरोधकांनीही जोरदार टोलेबाजी केली। अण्णा जागे झाले याचा आनंद आहे असा चिमटा विजय वडेट्टीवारांनी काढला। तर अण्णांनी इलेक्टोरल बॉन्ड घोटाळ्याविरोधात आवाज उठवावा असा खोचक सल्ला संजय राऊतांनी दिला। आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री केले, अनेक भ्रष्ट लोकांना घेतलं। त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, मागच्या 5 वर्षामध्ये अनेक मंत्र्यावर गंभीर आरोप होते। ते आरोप अनेक मंत्र्यावर होते। भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यावर आरोप होते। त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता। परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद आहे। जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो। राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली। याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं, याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो। पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर अण्णांचा बोलविता धनी कोण आहे हे पाहिलं पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे। दरम्यान हा शिखर बँक घोटाळा नेमका काय होता ते पाहूया। 2005 ते 2010 या कालावधीत शिखर बँकेकडून 25,000 कोटींचं कर्ज वाटप झालं। या कर्जाची परतफेड झालीच नाही, सर्व कर्ज बुडीत निघाली। कर्ज देण्यात आली तेव्हा संचालकपदी अजित पवार होते। अजित पवारांसह 70 जणांवर आरोपपत्र दाखल झालं। मात्र बँकेला नुकसान झालं नसल्याचा क्लोजर रिपोर्ट आर्थिक गुन्हे शाखेनं दिला। भाजपसोबत गेल्यानं अजित पवारांना दिलासा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। मात्र आता अण्णा हजारे पुन्हा सक्रिय झाल्यानं अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढलंय। आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधक त्यावरून अजित पवारांना टार्गेट करण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।